विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज आणि जीएस गुरुजी या ॲप मध्ये स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाचा दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। प्रश्न काय आहे पहा। श्री गोवर्धन शिंदे सर 2 जुलै गुरुवार पासून रजेवर गेले व पुढच्या महिन्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हजर झाले, तर शिंदे सर हजर झालेला दिवस कोणता? खूप महत्त्वाचा, खूप छान प्रश्न। दिनदर्शिकेत अर्थात कॅलेंडरवर आधारित हा प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे, फार डोकं लावण्याची गरज नाही। काय करायचं आहे आपल्याला? 2 जुलै 2000 नाही, वर्ष नाही, फक्त 2 जुलै आणि गुरुवार आपल्याला वार दिलेला आहे। पुढच्या महिन्यातला वार काढायचा आहे, म्हणजेच काय 2 जुलै गुरुवार म्हणजे जुलै पूर्ण महिना, त्यानंतर पुढच्या महिन्यात ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हजर झाले। स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? ऑगस्ट मध्ये, 15 ऑगस्टला असतो, म्हणजे 15 ऑगस्टला ते हजर झाले। मग हजर झालेला दिवस विचारलेला आहे। तर आता पहा, जुलै महिन्यामध्ये 2 तारखेला कोणता वार होता? 2 तारखेला वार होता गुरुवार। कोणता वार होता? गुरुवार होता। तर आता मला सांगा, पुढचा गुरुवार किती तारखेला असेल? 2 तारखेच्या नंतर 2 मध्ये 7 मिसळा, बरोबर 9। 7 म्हणजे आठवडा, आठवड्याचे वार किती? 7, तर 7 मिसळा 9 म्हणजे पुढचा वार, पुढचा गुरुवार 9 तारखेला। त्याच्या पुढचा वार गुरुवार किती तारखेला सांगा? 9 मध्ये 7 मिसळा 16 तारखेला गुरुवार। त्यानंतर पुढचा गुरुवार किती तारखेला? 23 तारखेला। त्यानंतर त्याच्या पुढचा वार 23 आणि 7 30 तारखेला गुरुवार। पहा, जुलै महिन्यामध्ये 30 तारखेला गुरुवार आहे शेवट, आणि जुलै महिन्यात दिवस किती असतात? 31 दिवस असतात, 31 तारीख असते, म्हणून 30 तारखेला गुरुवार आहे। तर जुलै महिन्याच्या 31 तारखेला कोणता वार असेल? 30 जुलैला कोणता वार असेल? शुक्रवार। कोणता वार असेल? शुक्रवार। जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार आहे। मग ऑगस्टच्या 1 तारखेला कोणता वार असेल? 1 ऑगस्टला कोणता वार असेल सांगा? सॉरी, 1 ऑगस्टला कोणता वार असेल? शनिवार। आपल्याला काय करायचंय? स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्टचा वार काढायचा आहे। त्यानंतर 1 ऑगस्टच्या नंतर 1 ऑगस्टला शनिवार आहे, त्याच्या पुढचा शनिवार किती तारखेला असेल? 1 मध्ये 7 मिसळा 8 तारखेला शनिवार। 8 तारखेला कोणता वार असेल? त्यानंतर 8 मध्ये 7 मिसळा 15 तारखेला कोणता वार असेल? शनिवारच असेल पुढचा वार, म्हणजे 7 दिवसानंतर वार तोच असतो। 15 तारखेला शनिवार आहे। आपल्याला काय करायचंय? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला, 15 ऑगस्टला कोणता वार असेल? हजर झालेला वार कोणता काढायचा आपल्याला? हजर झालेली तारीख नाही, म्हणजेच काय 15 ऑगस्टला ते हजर झाले, म्हणजे 15 ऑगस्टला कोणता वार आहे? शनिवार आहे, आणि म्हणून योग्य उत्तर काय हो? पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे।